कृती दल असेल, त्यानंतर दंगल नियंत्रण पथक असेल, स्टेट जे डिस्ट्रिक्ट पोलीस असेल, अशी वेगवेगळी कुमक जी आहे ती मोठ्या प्रमाणात मागवली गेलेली आहे, जेणेकरून मॉब जो वाढतोय किंवा जी लोक वेगवेगळ्या पद्धतीने इथे येत आहेत ती कुठेतरी अनुचित प्रकार करू नये किंवा काही घटना घडू नये याकरता पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे। आणि हेच लक्षात घेता पाऊस पडतोय, जवळपास 2 तास झालं इथे पाऊस पडतोय, तरी देखील ट्रॅक करून लोक अजून हल्लेली नाहीये। लोकांचं एकच म्हणणं आहे की जो आरोपी आहे त्याला आमच्या ताब्यात द्या, जोपर्यंत त्याला फाशी देत नाही किंवा त्याला आम्ही मारत नाही तोपर्यंत आमचं समाधान होणार नाही। गिरीश महाजन असतील किंवा विविध मंत्र्यांनी नेत्यांनी या ठिकाणी येऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र लोक जी आहेत ती अजूनही ऐकायला तयार नाहीयेत। लोक ट्रॅकवरती अजूनही बसून आहेत। पण आपण बघितलं तर स्थानक जी आहेत म्हणजे रेल्वे ट्रॅक जे आहेत तिथे सुद्धा हजारोंची गर्दी दिसते आणि दोन्ही स्थानकांवर सुद्धा प्लॅटफॉर्मवर सुद्धा प्रचंड गर्दी दिसते। पोलिसांची मोठी कुमक आलेली आहे। आत्ता नेमकं काय घडतंय थोडी बातचीत पण बघायला मिळते आपल्याला आंदोलक आणि पोलिसांमध्ये। काही ठिकाणी आंदोलक जे आहे ते वेगवेगळ्या पार्टमध्ये आहेत, कारण का मोठा ट्रॅक असल्यामुळे आणि रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात लोक असल्यामुळे पोलिसांना आणि लोकांना जसा वेळ मिळतो किंवा पोलिसांना जसा वेळ मिळतो किंवा कोणी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे त्या प्रत्येकाशी पोलीस चर्चा करतायत। वेगवेगळ्या भागांमधून पोलिसांनी आता जिथले पार्ट जे आहेत तिथून पाडून तिथल्या मधल्या लोकांशी चर्चा करणं, कारण का आपण सकाळपासून जर पाहिलं असेल की पोलीस कोणी एका समोरच्या मॉबशी बोलत असेल तर तो मॉब तयार होतो, पण मागचा मॉब आहे तो तयार होत नाही। म्हणजे अशा कुठेतरी जे आहे की वेळोवेळी लोक जे आहेत ते पुढच्या लोकांची भूमिका वेगळी, मागच्या लोकांची भूमिका वेगळी, त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांची पोलीस चर्चा करतायत आणि सर्वांचं समाधान कसं होईल, रेल्वे ट्रॅक कसा रिकामा होईल याकरता पोलीस वाट पाहत आहेत। नक्की तू असाच सोबत राहा। आपल्याबरोबर प्रणाली सुद्धा बदलापूर स्थानक परिसरातून आहेत। प्रणाली, वचनं द्यायला घोषणा करायला सुद्धा थोडा नेत्यांना मर्यादा आहेत। आत्ताच्या आत्ता फाशी दिली जाईल असं मंत्री कुठलेही सांगू शकत नाहीत। कायद्याची बंधनं आहेत आणि त्या सगळ्या चौकटीतूनच पुढे जावं लागणार आहे। त्यामुळे आंदोलक एका बाजूला ठाम, दुसरीकडे नेते काही ठोस फाशीविषयी बोलू शकत नाहीत। कसं हे सगळं प्रकरण थांबणार? मी सध्या आता जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरचं जे बांधकाम आहे तिथे उभी आहे आणि तिथून मी खालची दृश्य जी आहे ती तुला दाखवू शकते। स्थानिक जे नेते आहेत ते इथे येऊन नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत, परंतु नागरिक मात्र कुणाचंही ऐकून घ्यायला तयार नाहीयेत। आपण पाहतोय की पाऊस एकीकडे सुरू आहे, दुसरीकडे नागरिक जे आहेत जे प्लॅटफॉर्मवर बसलेले आहेत, काही उभे आहेत, ते सातत्यानं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला फाशी ही एकमेव आमची मागणी आहे, ती मागणी मान्य झाली पाहिजे। आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत। आताच थोड्या वेळापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांनी संवाद साधला, परंतु तरी सुद्धा ऐकायला तयार नाही आहेत। आता स्थानिक लोकल नेते आलेले आहेत या भागातले, ते सुद्धा सांगतायत की तुम्ही या ठिकाणी बोलू नका, आम्ही तुमचं ऐकणार नाही असं सांगतायत। आणि सातत्यानं या ठिकाणी वाद जो आहे तो समजावायला येणाऱ्या लोकांमध्ये आणि त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आणि त्यामुळं या ठिकाणी जो पेच प्रसंग आहे तो अजून वाढत जातोय असंच दिसतं आहे। संध्याकाळची वेळ झालेली आहे। या स्थानकामुळे इतर स्थानकं जी आहे ती सुद्धा अडकून पडलेली आहेत। लोकलची सेवा जी आहे ती या परिसरातली ठप्प झालेली आहे। पण प्रणाली एक विशेष आपण इथे नमूद केलं पाहिजे प्रणाली की सीएसएमटी वरनं ज्यांना वांगणी, बदलापूर, खोपोली अशा ठिकाणी जायचंय, जे ट्रेनची सीएसएमटीला वाट बघतायत, त्या महिला सुद्धा ते पुरुष सुद्धा असं म्हणतायत की इथे बदलापुरामध्ये योग्य गोष्टीसाठी आंदोलन सुरू आहे, त्यामुळे आम्हाला आज घरी जायला लेट झाला तरी चालेल। पण जसं तू म्हणतेस की परिस्थिती विचित्र होऊन गेलेली आहे, आता चाकरमान्यांना घरी जायचंय, ट्रेन सगळे अडकलेले आहेत आणि जो वेळ लागणार आहे, ही घटना निंदनीयच आहे, पण जो वेळ लागणार आहे त्या प्रक्रियेकरता तो तरी दिला जावा आणि हे या आंदोलकांनी समजून घ्यावं अशी अपेक्षा करावी का? अशी अपेक्षा नक्कीच करणं चुकीचं नाहीये, परंतु आत्ताच्या घडीला जे स्थानिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या भावना मात्र खूप उग्र आहेत। त्यांचं सातत्यानं असं म्हणणं आहे की अनेक गोष्टी, अनेक निर्णय हे एका दिवसात घेतले जातात, मग अत्याचाराच्या प्रकरणामध्ये
जेव्हा आरोपी तुम्हाला सापडलेला आहे, आरोपींनी कृत्य केलं हे तुम्हाला माहिती आहे, अशा वेळेला एवढी लांब लचक कायदे प्रक्रिया का असते? त्यांचं असं म्हणणं आहे की जर न्याय लांबला तर तो न्यायदान झालंच नाही अशी आमची भावना होते आणि त्यामुळे या नागरिकांचं सातत्यानं म्हणणं आहे की जर आरोपी तुमच्या ताब्यात आहे तर त्याला नागरिकांच्या हवाले करा, तुम्हाला जर न्याय द्यायला उशीर होत असेल तर त्याला आमच्या हवाले करा, असं हे सगळे नागरिक या ठिकाणी म्हणतायत. प्रशासनाची मात्र अडचण होतीये. एकीकडे त्यांना इतर जे नागरिक आहेत, इतर जे प्रवासी आहेत त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवता यावं असा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु दुसरीकडे इकडे आंदोलक जे सुद्धा ज्यांची मागणी जी आहे ती आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी ही जी मागणी आहे ती एका दिवसात मान्य होणारी नाही किंवा एका दिवसात त्याला मूर्त रूप देता येणं शक्य नाही हे सगळ्यांना माहिती आहे. असं असलं तरी आंदोलकांच्या भावना मात्र तीव्र आहेत आणि त्यामुळे आंदोलक या ठिकाणून हलायला तयार नाही, हेच चित्र आपल्याला बघायला मिळतंय. प्रणाली, अशीच सोबत रहा. अजितशी सुद्धा बोलूया. अजित, तू काय, मी काय, प्रणाली काय, आपल्यासारखे असंख्य सामान्य पालक आज या बदलापूरकरांच्या आंदोलनासोबतच असतील, म्हणजे त्यांच्या भावना सारख्याच असतील की असे जे नराधम आहेत, मुली, तरुण मुली, असं काहीही वय न बघता असा अत्याचार करतात, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. अजित, काय नेमकं सांगशील? बातचीत सुरू आहे का? हे आंदोलक काही ऐकायला तयार आहेत का अजून सुद्धा वातावरण चिघळत चाललंय? अजित, मयुरेश म्हणून आमचे प्रतिनिधी आहेत जे आपल्या सोबत बदलापुरातून जोडले गेलेले आहेत. मयुरेश, अधिकाधिक तणावाची परिस्थिती बदलापुरात निर्माण होतीये. खरं तर आता चाकरमान यांना घराचे वेध लागलेत आणि दुसरीकडे परिस्थिती बदलापुरात आक्रमक. मयुरेश, सध्या मी बदलापूर स्टेशनवर उभा आहे आणि आपण बघू शकता की बदलापूर स्टेशनला ज्या पद्धतीने इथे अजून गर्दी जमलेली आहे, जी सकाळी गर्दी जमली त्याच्यापेक्षा जास्त लोक आता इथे परत आलेले दिसत आहेत. लोकांचं एकच म्हणणं आहे की जो गुन्हेगार आहे, ज्याला पकडलं गेलं त्याला आजच्या आजच फाशी दिली पाहिजे. जी कॅपिटल पनिशमेंट त्याला द्यायची ती आजच्या आजच दिली पाहिजे. आतापर्यंत दोन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र सरकारचे इथे येऊन गेले, त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला या पूर्ण जमावाचा, पण हा जमाव जो आहे तो काही ऐकायला तयार नाहीये. भर पावसात आपण बघू शकता की खूप मोठ्या संख्येने इथे लोक जी आहेत ती आलेली आहेत आणि त्यांचं सकाळपासून एकच म्हणणं आहे की जो कोणी पकडला गेलेला आहे किंवा जो कोणी गुन्हेगार आहे त्याला आजच्या आज जी आहे ती फाशीची शिक्षा दिली पाहिजे. यासाठी ते हा प्रोटेस्ट करतात. सकाळी 10 वाजता साधारण या प्रोटेस्टला इथे सुरुवात झाली आणि तोच त्या 10 वाजल्यापासून जवळजवळ आता 5:45 झाले. हा प्रोटेस्ट जो आहे तो इथे चालू आहे, निदर्शन इथे चालू आहेत आणि लोक जी आहेत ती मोठ्या संख्येने इथे जुळत आहेत आणि सरकारचं, पोलिसांचं किंवा रेल्वे प्रशासनाचं ते काही ऐकायला तयार नाहीत, कारण का त्यांची मागणी ही स्पष्ट आहे की जोपर्यंत गुन्हेगाराला फाशीची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत ही जागा, हे स्टेशन ते रिकामं करत नाही. होय मयुरेश, सामान्यांचा हा आवाज आहे जो अनेकदा दडपला गेला. यंत्रणा हलगर्जीपणा करतात आणि वारंवार त्याकडे दुर्लक्ष होतं, याचा हा राग आपल्याला बदलापुरात दिसतोय का? नक्कीच. आपण जर विचार केला तर या प्रोटेस्टमध्ये जे आहेत ते सामान्य नागरिकच आहेत असं म्हटलं जात आहे. खूप लोकांची इथे आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला की आपण कुठून आलात, काय आलाय, तर त्यांचं म्हणणं हेच आहे की सकाळपासून आम्ही इथे फक्त आणि फक्त न्यायाची मागणी करायला आलेलो आहोत. जोपर्यंत त्या मुलीला, त्या दोन्ही मुलींना, तिच्या पालकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. आपण बघू शकता की ज्या पद्धतीने इथे एक अग्रेसिव्ह क्राऊड जमलेला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनापुढेही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडेही हा मोठा एक प्रश्न आहे त्यांच्यासमोर की एवढ्या मोठ्या जमावाला कसं इकडनं काढायचं, कशा पद्धतीने या जमावाला हँडल करायचं, कारण का आत्ता 5:45 ही वेळ झालेली आहे. हा इव्हनिंग पीक आवर ज्याला आपण म्हणतो लोकल ट्रेनचा तो आहे. बदलापूर हे सगळ्यात मोठं स्टेशन आहे का आपण असं म्हणू, मोठ्या स्टेशनपैकी एक स्टेशन आहे सेंट्रल रेल्वेवरचं. या पूर्ण प्रोटेस्टमुळे कर्जत ते बदलापूर ही पूर्ण जी मार्गिका आहे ती ठप्प झालेली आहे. अनेक गाड्या कॅन्सल झालेल्या आहेत, अनेक गाड्या ज्या आहेत त्या वेगळ्या मार्गाने मुंबईकडे ज्या त्या रवाना झालेल्या आहेत. त्यामुळे जे चाकरमाने मुंबईकडनं, ठाण्याकडनं, डोंबिवलीकडनं किंवा कल्याणकडनं बदलापूरकडे किंवा पुढे कर्जतकडे जाऊ इच्छितात त्यांची बरीच नाचक्की या पूर्ण प्रोटेस्टमुळे झालेली आहे. हो,
पण मयुरेश, एका बाजूला आता 8 तास झालेत म्हणून असेही तर्क काढले जात आहेत की याला राजकीय रंग आहे का, इंटेलिजन्स फेल्युअर आहे का, हे खरोखर सगळे सर्वसामान्य रस्त्यावर उतरलेत की याला राजकीय वळण आहे, या सगळ्याविषयी काय सांगशील? आपण थेट बदलापुरातली दृश्य बघतो आहोत. अधिक जमाव जमलेला आहे आणि बदलापुरात ट्रॅकवर उतरलेला आहे. पोलीस त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत. 2 कॅबिनेट मंत्री तिथे पोहोचलेले आहेत आणि ते संवाद साधण्याची प्रयत्न करतायत. आपण एक कॅमेरा आणि दुसरा कॅमेरा अशा 2 वेगवेगळ्या अँगलवरून ही दृश्य बघतोय. आक्रमक झालेले बदलापूरकर, त्यांची मागणी रास्त आहे की लवकरात लवकर त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, कारण प्रोसेस जी असते, प्रक्रिया जी असते ती खूप लांबते. आमचे प्रतिनिधी मयुरेश गणपते, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, प्रणाली कापसे या सगळ्या बदलापुरामध्ये आहेत आणि बदलापुरामधली ताजी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. घटना गंभीरच घडलेली आहे. 2 लहानग्या आहेत, त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे आणि त्यांची तक्रार सुद्धा नोंदवून घ्यायला 12 तासहून अधिक काळ लागला. या सगळ्याचा उद्रेक झालाय आणि बदलापूर तापलेला आहे, पेटलेला आहे. या सगळ्यामध्ये आत्ताची जी काही घडामोड आहे ती सगळी न्यूज 18 लोकमत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. इथेच थांबतो, काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तर सध्या बदलापुरात काय परिस्थिती आहे ही आपण बघतोय सातत्याने, कारण आज सकाळपासून एकतर बदलापुरातील त्या खासगी शाळेच्या बाहेर जे पालक आक्रमक होऊन धडकले होते, त्यानंतर आता बदलापूर स्थानकामध्ये सुद्धा मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण पूर्णपणे ट्रॅक आणि संपूर्णपणे स्टेशन हे आंदोलकांनी भरून गेलेले आहे. अगदी स्टेशनवरच्या या छतावरती चढून सुद्धा लोक बसलेली आहेत, कारण पूर्णपणे गर्दी आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे हळूहळू तैनात करण्यात आलेला आहे. याचं कारण म्हणजे या संपूर्ण आंदोलकांनी हा ट्रॅक रोखून धरलेला आहे. दरम्यान काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बदलापुरातील घटनेसंदर्भात एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात येणार असून कुठल्याही आरोपीला सोडलं जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हणालेत. ऐकूयात. आपल्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मुख्यमंत्रीजी, बदलापूर तापलेला आहे, बदलापूरकर संतप्त झालेले आहेत, तुमची प्रतिक्रिया? त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की यामध्ये पोलीस आयुक्तांनी सांगितलं जो इसम आहे गुन्हेगार त्याला अरेस्ट केली आहे, परंतु नुसतं अरेस्ट नाही, त्याच्यावर अटेम्प्ट टू रेप आणि बाकी सगळे पॉस्को बिस्को सगळे जे कलम आहेत ते पूर्ण लावणे आणि ही केस फास्ट ट्रॅकवर घेणे, जेणेकरून तात्काळ त्याच्यामध्ये केसचा निकाल लागून त्याला कडक सजा, कठोर सजा झाली पाहिजे, जेणेकरून एक समाजामध्ये एक मेसेज गेला पाहिजे की अशा प्रकारचं कृत्य करता कामा नये, त्याचं धाडस होता कामा नये. आणि संस्था चालक देखील यांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्यात की अशा प्रकारचे कर्मचारी कामावर ठेवताना त्यांचे पूर्ण पार्श्वभूमी बॅकग्राऊंड जे आहे तपासून त्यांना कामावर ठेवलं पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारचे प्रकार जे आहेत लहान मुलींवर होता कामा नये आणि अशा प्रकारच्या कृत्यांना कुणी पाठीशी घालता कामा नये. मी आणि त्याला एकच सांगतो की अशा या कृत्याला, हे दुर्दैवी कृत्य आहे, पालकांना देखील माझं विनंती आहे, आव्हान आहे की यामध्ये जे कडक जे आरोपी आहेत त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई होईल, त्यांच्यावर कठोर शासन होईल आणि ही केस जी आहे फास्ट ट्रॅकवर घेऊन या केसचा तात्काळ सोक्षमोक्ष लावून संबंधित जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कडक कारवाई करू आणि जे संस्था चालक आहे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या देखील मी सूचना दिलेल्या आहेत. जी मुख्यमंत्रीजी, रेल रोको देखील बदलापूरकरांनी केलंय, तुम्ही काय आवाहन कराल? नाही, बिलकुल यामध्ये लाखो प्रवाशांची गैरसोय होता कामा नये. पोलीस काम करतायत, पोलिसांनी ऑलरेडी त्याला अरेस्ट केलाय आणि त्याला अरेस्ट झाल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी जे जे काही करायचं, फास्ट ट्रॅक केस, त्याचबरोबर आपला स्पेशल पीपी अपॉइंट करणं, या सगळ्या गोष्टी सरकारच्या वतीने होतील
आणि या ज्या कुटुंबामध्ये ज्या मुलीवर हे प्रकार झालेला आहे त्या बिलकुल त्या आरोपीला सोडलं जाणार नाही. त्याच्यावर अगदी काही मिनिटात पोलिसांनी लाठीचार्ज करून रिकामा केलेला आहे. ज्यावेळेस इथं जे आंदोलन सुरू होतं वारंवार पोलीस विनंती करत होते, इथल्या स्थानिक आमदारांनी विनंती करत होते आणि यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकलं होतं. या पार्श्वभूमीवरती या इथे पोलिसांनी आता इथं चार्ज घेतलेला आहे आणि पुढे जाऊन जर पाहिलं तर या सगळ्या याच्यामध्ये आंदोलकांना पांगवण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. पूर्ण इथला भाग जो आहे तो रिकामा केला गेला आहे आणि इथं जी गर्दी होती ती सगळी गर्दी जी आहे ती पोलिसांनी पूर्णतः लाठीचार्ज करून पांगवलेली आहे. पूर्णतः जर पाहिलं तर इथं सगळे आंदोलक जे होते त्यांना पांगवलेलं आहे आणि इथं ज्या महिला आंदोलक होत्या त्यांना देखील पोलिसांनी घेतलेलं आहे आणि बाजूला केलेलं आहे. अगदी काही सेकंदातच पुढे आपण जर पाहिलं पोलिसांवरती आणि जे आंदोलक जे आहेत त्यांना इथून पांगवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस पोलिसांवरती जी आहे ती दगडफेक केली जाते आणि या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर काही सेकंदातच जे आंदोलक जे आहेत त्यांना पोलिसांनी पांगवलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांची संख्या आणली होती. या संख्यावरती पोलिसांनी आंदोलकांना तात्काळ इथून लाठीचार्ज करून पांगवलंय. आमदार बालाजी किनीकर वारंवार विनंती करत होते त्यावेळी जे इथे पोलिसांवरती आपण जर पाहिलं तर दगडफेक केली जाते आणि इथून जर पाहिलं तर बाहेरून देखील प्लॅटफॉर्मच्या बाहेरून दगडफेक केली जाते. नागरिक जे आहेत ते इथं आले होते त्यांनी आता दगडफेक करायला बाहेरून सुरुवात केलेली आहे आणि पूर्णतः पोलिसांनी या संपूर्ण प्लॅटफॉर्मचा चार्ज घेतलेला आहे आणि नागरिक जे आहेत ते बाहेरून दगडफेक करत आहेत. मोठ्या संख्येनं पोलिसांनी या संपूर्ण भागात घेतलेला आहे. जर पाहिलं तर रेल्वे ट्रॅक पुढचा आहे तिथून लोक जे आहेत ते करत आहेत आणि अजूनही मोठ्या प्रमाणात हे आंदोलक जे आहेत ते ट्रॅकवर दिसत आहेत. इथून जे पांगवले गेले होते हे सगळे आंदोलक जे आहेत ते आता येऊन बाहेरून इथे बघा इथे दगडफेक जी आहे ती सुरू आहे आणि याच्यामध्ये पोलीस जे आहेत हे नागरिकांना प्रयत्न करत आहेत. बाहेरून देखील दगडफेक केली जाते. पोलिसांनी चार्ज केला. इथे बघा इथं अश्रुधूर सोडण्याच्या प्रयत्नामध्ये देखील पोलीस आहेत आणि पोलिसांनी इथं मोठ्या प्रमाणात नागरिकांना जे आहे त्या संपूर्ण रेल्वे स्थानकावरून पांगवलेलं आहे आणि पूर्णतः जर आपण पाहिलं तर लोक जी आहेत त्यांना पांगवलं गेलं आहे. पण त्या भागामध्ये अजूनही लोक जी आहेत ती दगडफेक करत आहेत आणि दगडफेक केल्यामुळे रेल्वेच्या दुसऱ्या बाजूने बदलापूर पश्चिमच्या बाजूने देखील बाहेरून दगडफेक केला जातोय. काही आरोपी जे आहेत काही लोक जे आहेत त्यांना इथे पोलिसांनी पकडून आणलेलं आहे. पोलिसांची बराच वेळ संयम पाहिला पण ज्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी समजायला लोक गेली होती त्यावेळेस पोलिसांवरच आणि इथल्या स्थानिक जे लोकप्रतिनिधी त्यांच्यावरती जेव्हा मॉबने मोठ्या प्रमाणामध्ये इथं बोलायला सुरुवात केली किंवा मारामार करायला सुरुवात केली त्यावेळेस इथून जे आहे ते पोलिसांनी संपूर्ण आंदोलकांना पांगवलेलं आहे. पूर्ण परिस्थिती आपण जर पाहिली या रेल्वे स्थानकावरती अगदी काही सेकंदापूर्वी इथं जे आंदोलक जे आहेत ते जवळपास 7 तासपासून आंदोलन करत होते आणि अजूनही संपूर्णपणे तुम्हाला वरून दाखवतो. हा इथे पूर्ण प्लॅटफॉर्मवर 1 2 3 4 चारही प्लॅटफॉर्मवरती नागरिकांची मोठी गर्दी होती. वरती देखील मोठी गर्दी होती पण पोलिसांनी जो लाठीचार्ज केला त्यानंतर अगदी काही सेकंदातच हे सगळे आंदोलक जे आहेत त्यांना इथून बाहेर पांगवण्यामध्ये पोलिसांनी चाललेले आहे. पूर्ण बदलापूर पोलीस स्टेशनचा ताबा जो आहे तो आता पोलिसांनी घेतलेला आहे आणि पोलिसांनी या ठिकाणी कोणत्या परिस्थितीमध्ये आंदोलक येऊ नये. पुढे आपण तिथे पाहिलं तर पुढे मी दाखवू इच्छितो की कशा रीतीनं इथे रेल्वे ट्रॅकवर पुढे पोलीस पळत गेलेले आहेत कारण का आंदोलक जे आहेत तिथे पुढे जाऊन आंदोलकांची जे आहेत ते अजूनही पोलीस हे करतात कारण का आता बाहेरून जे आहे ते दगडफेक केली जाते आणि इथं
पोलिसांची आणि काही आंदोलकांची झडप झायला आपल्याला पाहायला मिळते. दगड बघा संपूर्ण प्लॅटफॉर्मवरती इथे दगड पडलेत, कारण का बाहेरून जे आहे ते मोठ्या प्रमाणात दगडफेक केली गेली होती. ज्यावेळेस इथं सुरू होतं त्यावेळेस इथे महिला आणि पोलीस जे आहेत त्यांच्या मार्फत इथे आंदोलन जे आहे ते केले जाते. महिलांनी इथं ताबा जो आहे तो घेतलेला आहे महिला पोलिसांनी, आणि पोलीस आणि महिला पोलिसांनी आंदोलक जे आहेत या महिला सकाळपासून इथे आंदोलन करत होत्या, त्यांच्याशी पोलीस जे आहेत ते त्यांच्या बाताबाजू देते. आणि पूर्णतः या सगळ्या बातम्यांवरती आपण जर पाहिलं तर महिला पोलीस जे आहेत या इथं आलेल्या आहेत, आणि काही महिला जे आहेत त्यांच्याशी झडप जी आहे ती सुरुवातीला पोलिसांनी झाली, आणि यानंतर आता पोलिसांनी पूर्णतः संपूर्ण भाग जो आहे तो रिकामा केला आहे. बदलापूर पूर्व जे स्थानक आहे तिथे देखील बाहेर मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते आपल्याला जमलेले दिसत आहेत. सुरुवातीपासून जर पाहिलं तर अजूनही काही महिला ज्या आहेत त्या पोलिसांची हुज्जत घालत आहेत. पोलिसांबरोबर त्यांचं इथे बाचाबाच सुरू आहे. महिला पोलिसांनी या सर्व महिलांना ताब्यात घेतलेलं आहे, आणि पूर्णतः हे संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानक जे आहे काही सेकंदात पोलिसांनी लाठीचार्ज करून रिकामा केलेला आहे. आणि इकडं जर पाहिलं पूर्णतः इथून पोलीस ज्या काही सुरुवातीला आंदोलक महिला होत्या त्या आंदोलक महिलांची ज्या त्या महिला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे. पूर्णतः या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती बाहेरून जर आपण पाहिलं तर या काही महिला होत्या ज्या लाठीचार्ज केल्यानंतर पण इथं येऊन हल्ला करत होत्या. या सगळ्या याच्यामध्ये अजूनही रेल्वे स्थानकाच्या बाहेर आणि आतमध्ये वातावरण जे आहे हे पूर्णपणे कायदा सुव्यवस्था निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहेत, आणि पोलीस जे आहेत ते इथं सगळ्यांनी लाठीचार्ज करून इथल्या सगळ्यांना जे नागरिक आहेत त्यांना पांगवलेलं आहे. अजूनही बाहेर जे आहेत आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत बदलापूर रेल्वे स्थानकाच्या ते बाहेर जमलेले आहेत. काही आणखीनही लोक जे आहेत ती पोलिसांची हुज्जत घालत आहेत, आणि संपूर्ण परिसर इथे सगळे वरती जे आहेत सगळे नागरिक होते. ज्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केला तेव्हा चारही बाजूने दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी पूर्ण संपूर्ण स्टेशन परिसर जो आहे आपण जर पाहिला बघा हा संपूर्ण स्टेशन परिसर आहे. इथे आता पोलीस आलेले आहेत. बाहेर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आहे, आणि त्यांना देखील पोलीस जे आहेत ते पोलीस बळाचा वापर करून पांगवत आहेत. संपूर्ण हा भाग जो आहे तो रिकामा करण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण का जवळपास 7 तास झालं संपूर्ण रेल्वे बंद आहे. नागरिकांच्या भावना तीव्र होत्या, त्यांचं आंदोलन सुरू आहे, आणि असं असताना वारंवार विनंती करून लोकांनी ऐकलं नाही, पण शेवटी पोलिसांनी जो त्यांच्या बळाचा वापर केलेला आहे. इथं जे पोलीस आहेत ते इथलं जे बाहेर जे आंदोलन जे होते ते बाहेर आल्यानंतर पुन्हा इथे बाहेर हंगामा करत होते असं पोलिसांचं म्हणणं. त्यानुसार पोलिसांनी पुढे इथं आपण पाहिलं तर काही जे आंदोलक जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, आणि त्यांना पोलीस जे आहेत इथून पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पूर्णतः हा संपूर्ण बदलापूर पूर्वचा परिसर आहे, आणि इथून मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस जे आहेत यांनी आंदोलकांना इथून बाहेर पांगवलेलं आहे. वरती पहिले इमारतीवर देखील जे लोक आहेत त्या सर्वांना आतमध्ये जाण्याची विनंती जी आहे ते पोलीस करतात, कारण कायदा सुव्यवस्था प्रश्न जो आहे संपूर्ण या बदलापूर रेल्वे स्थानक परिसर जो आहे यामध्ये निर्माण झालेला आहे. लोक अजूनही आपण जर पाहिलं लोकांचा अजूनही संताप जो आहे तो तीव्र आहे, आणि लोक अजूनही आणि इथं आपण पाहिलं तर अजूनही लोक जे आहेत ते ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे पोलीस जे आहेत ते पुढे जाताना, कारण का पूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांना रिकामा पाहिजे, त्यामुळे पोलीस जे आहेत पोलिसांना इथं जे आहे प्रवीण चल तू नाही काय होणार, पोलीस पुढे गेले भरपूर चल. पण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसर रेल्वे स्थानकाचा बाहेर आहे. हे पूर्व होतं. इथं बघा एक आंदोलन जे व्हिडिओ काढत होता त्याला देखील आता पोलीस जे आहेत ते इथं पांगवत आहेत. पोलीस पूर्णतः पुढे गेलेले आहेत, आणि लांब परत पळून पोलिसांनी देर तक यहाँ पर लोगों को रोका गया था. अब इस तरीके से लोगों ने यहाँ पुलिस ने लाठीचार्ज किया, और यहाँ पर फोर्स को हटाने की पूरी कोशिश की जा रही है. जो लोग 6 घंटे से
यहाँ पर ट्रैक को रोके हुए थे। अब यहाँ पर पुलिस ने फोर्स को यूज किया है और जिस तरीके से मैं आपको नीचे जाके दिखाऊं तो आप देख सकते हैं कि पूरी तरीके से ते पकडून ठेवलेले आणि अनेक आंदोलक जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कारण का साध्या विषयात देखील बरेच पोलीस जे आहेत ते इथं सगळ्या मॉबमध्ये होते आणि त्यांनी पूर्णतः या सगळ्या परिसरामध्ये आता पोलिसांनी पूर्णपणे ताबा घेतलेला, पूर्णपणे कब्जा घेतलेला आहे आणि पोलीस पूर्ण आता स्टेशन परिसर जो आहे हे तिथून येतो आपण त्या सगळ्या भागामध्ये पोलिसांनी पूर्णतः यहाँ पर ट्रैक को रोके हुए थे। अब यहाँ पर पुलिस ने फोर्स को यूज किया है और जिस तरीके से मैं आपको नीचे जाके दिखाऊं तो आप देख सकते हैं कि पूरी तरीके से यहाँ पर हटाने की कोशिश यहाँ पे जारी थी। पुलिस कई देर से बहुत देर तक इंतजार कर रही थी कि जो लोग हैं वो ट्रैक को खाली कर दें, लेकिन लोग सुन नहीं रहे थे। जिस तरीके के पूरे इलाके में और जो रेलवे स्टेशन के जो पटरियाँ हैं वहाँ पर लोगों को अब यहाँ से हटाया जा रहा है। और किस तरीके देखिए पत्थरबाजी शुरू हो गई है। पत्थरबाजी वहाँ से देखिए दूसरी तरफ से लोग जो है पत्थर फेंक रहे हैं पुलिस के ऊपर और यहाँ पर पुलिस लाठीचार्ज कर रही है और पुलिस के साथ साथ जो लोग हैं उन्होंने पत्थर फेंकना शुरू कर दिया है पुलिस वालों के ऊपर। तो पुलिस और प्रशासन कई देर से इन्हें समझा रहा था कि आप ट्रैक से हट जाइए, लेकिन लोग ट्रैक से हट नहीं रहे थे। जिसके बाद जो है उन्होंने पत्थरबाजी शुरू कर दी है। इसके बाद यहाँ पे पुलिस भी हमें हटाने की कोशिश कर रही है, लेकिन जिस तरीके से पुलिस प्रशासन काफ़ी देर से इन्हें समझाने की कोशिश कर रहा था और मनाने की कोशिश कर रहा था कि दूर हट जाएं, उसके बावजूद भी अपने कैमरामैन कल्पेश को बोलेंगे देखिए पत्थरबाजी दोनों तरफ से शुरू हो चुकी है। पुलिस ने लाठीचार्ज करना शुरू किया। लाठीचार्ज करने के बाद जब उन्हें हटाया गया है तो उसके बाद यहाँ पर लोग पहुँच चुके हैं और लाठीचार्ज करने के बाद दूसरे लोग हैं वो उन्होंने पत्थरबाजी वहाँ से शुरू कर दी है। जो लोग हैं वो पत्थरबाजी लगातार कर रहे हैं और पुलिस भी पूरी फोर्स के साथ आगे बढ़ रही है और कोशिश कर रही है कि जो लोग हैं वो वहाँ से उन्हें हटाया जा सके। काफ़ी देर तक पुलिस सबको बोल रही थी, प्रशासन को समझा रहा था कि लोग ट्रैकों से हट जाएं, दूर रहें, लेकिन लोग मान नहीं रहे थे। उसके बाद फाइनली पुलिस को अपना बल प्रयोग करना पड़ा और एक साथ लाठीचार्ज कर कुछ ही मिनटों में पूरी पब्लिक को ट्रैक से हटा लिया गया है। और देखिए किस तरीके से जो पब्लिक है अभी इमीडिएटली रेलवे प्रशासन से बात की जाएगी। इसका मुआयना करके मेरे ख्याल से एज अर्ली एज पॉसिबल रेलवे ऑपरेशन स्टार्ट होंगे। लेकिन आपका अंदाजा क्या है? एक घंटा मुझे देखो आपके बहुत लोग जो है वो सीएसटी पे रुके, दादर पे रुके, जिनको बदलापूर आना है। सांगितलेलं होतं की लाठीचार्ज केला जाणार काय नक्की कितना समय लगेगा शुरुआत होने के लिए? 1 घंटा, 1.5 घंटा? आपकी बातें एक दूसरे को सुनाई नहीं दे रही, मैं कैसे बात करूं? 1.5 घंटा लगेगा नहीं, उससे पहले बात शुरू हो जाएगी। उससे पहले बाजूला दो मिनट छोड़ दे अरे छोड़ दे बंदोबस्त करू द्या, नंतर बाईट घ्या तुम्ही पहिले। ये छोड़ दे, हो गया। बोला जा रहा था, उनको लोगों को समझाया जा रहा था कि लोग यहाँ से हट जाएं, लेकिन 6 घंटे से ज़्यादा समय तक जो लोग हैं वहाँ से हटे नहीं और फाइनली पुलिस को अपना बल प्रयोग करना पड़ा और लाठीचार्ज करने के बाद यहाँ से पूरे इलाके को अब खाली कर दिया गया है। पूरे पुलिस स्टेशन जो बदलापुर रेलवे स्टेशन पे आपको सिर्फ और सिर्फ जीआरपी पुलिस और आरपीएफ पुलिस दिखेगी। पूरी तरफ चारों तरफ पुलिस यहाँ पे दिख रही है और कोशिश कर रही है कि जो लोग हैं वो जो उपद्रवी लोग हैं जो पत्थरबाजी कर रहे थे वो रेलवे ट्रैक से हट जाएं। रेलवे ट्रैक पूरी तरह से खाली करा दिया गया है और चारों तरफ पूरे पुलिस स्टेशन पे अभी इस समय सिर्फ और सिर्फ जो पुलिस के लोग हैं और पत्थरबाजी अभी भी यहाँ से हो रही है। इसलिए बाकायदा पुलिस को वहाँ से बुलाया जा रहा है कि हो सकता है कि जो लोग हैं वो दूसरी तरफ से पुलिस रेलवे स्टेशन में घुसने की कोशिश कर रहे हैं। लेकिन जिस तरीके से हमने आपको दिखाया कि 6 घंटे से ज़्यादा समय तक सेंट्रल रेलवे को पूरी तरह से ब्लॉक किया गया था, अब उसे यहाँ से हटा दिया गया है। चारों तरफ पुलिस यहाँ पे मौजूद है और कोशिश करते हैं कि दूसरे से जो पत्थरबाजी हो रही है पुलिस एक आड़ लेके खड़ी हुई है। यहाँ पे अगर मैं अपने कैमरामैन कल्पेश को देखिए किस तरीके से पुलिस वाले हैं वो लोहे की आड़ में खड़े हुए हैं। पत्थरबाजी यहाँ से शुरू हो चुकी है और हम भी यहाँ पे सुरक्षित नहीं है, इसलिए मैं अपने कैमरामैन से बोलूँगा
कि दूसरी साइड आओ। कल्पेश पीछे आओ। यहाँ पे ये पत्थरबाजी शुरू हो चुकी है। अगर मैं बोलूँगा अपने कैमरे से हम लोग भी सुरक्षित जगह पहुँचते हैं, क्योंकि पत्थरबाजी देखिए किस तरीके से जो लोग हैं दूसरी साइड से पत्थर फेंक रहे हैं यहाँ पर, और पुलिस भी सेफ जोन में पहुँच गई और हमें भी बोले कि